गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। समर्थ सद्गुरु रामदास स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं पुंसां महापातकनाशकम्। कार्यं कृत्वा हनुमता देवैरपि दुष्करं मनसापि यदन्येन स्मर्तु शक्यं न भूतले। महादेव असं सांगतायत पार्वतीला, मारुतीचं समग्र सगळंच्या सगळा पराक्रम ऐकून रामाला अतिशय आनंद वाटला आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं, कार्यं कृत्वा हनुमता देवैरपि दुष्करम। मारुतीने जे कार्य केलंय ते अत्यंत दुष्कर आहे। मनसापि पदन्येन, कोणी हेच कार्य भूतलावर करायचं म्हटलं तरी सुद्धा हे शक्य नाही असं आहे। काल आपण सुंदरकांड हा विषय पाहिला। सुंदरकांडाचं वैशिष्ट्यता पुष्कळ आहे। मनुष्य जेव्हा अंतःकाळाच्या मार्गपथावर असतो त्यावेळेला सुंदरकांडाचा पाठ केला जातो। सर्वत्र प्रभूचं स्वरूप हे परब्रह्म आहे। खुद्द तेच आहेत, तेच केवळ आहेत। खुद्द दस्तूर खुद्द असा म्हणायचा आपल्याकडे जुना रिवाज आहे। तो एकच असतो। त्याच्यामधूनच खुदा शब्द निर्माण झाला। एकच आहे, तिथेही तो एकच आहे, इथेही तो दस्तूर खुद्द एकच आहे। असा हा त्या ठिकाणी आहे। प्रार्थना आणि स्तुतीने काय घडलं हे बघितलं आपण। परमेश्वराचा आविष्कार प्रकाश रूपाने असतो। तो जो प्रकाश असतो त्याला नामरूपाने बोललं जातं। म्हणून भगवंत स्वतः नामरूप होतात। त्यामुळे प्रथम नाम मग रूप येतं। जे नामाचं नाम रूपाचं अधिष्ठान असतं तेही प्रगट होत नाही
आणि ते अप्रगटही नसतं, असा हा परमात्मा आहे. त्याच्या नामाचं सामर्थ्य आहे आणि आता ते नामाचं सामर्थ्य या युद्धकांडामध्ये प्रगट होणार आहे. नामामध्ये सामर्थ्य असतं का? तर नामामध्ये का असतं सामर्थ्य, असा प्रश्न आहे. या विश्वामध्ये पहिलं जर नाम दिलं असेल ते ब्रह्मदेवाला नारायणाने दिलेलं नाम आहे. आपल्या सर्व शक्तीच्या माध्यमातनं ब्रह्मदेवाला दिलेलं नाम, आणि तेव्हापासून नामामध्ये भगवंताची शक्ती आविष्कृत असते. हा त्याच्यातला महत्वाचा धागा आणि भाग आहे. भगवंत प्रगट होतात. श्रीदेवी आहे, भूदेवी आहे. चलसंपत्ती म्हणजे श्रीदेवी आहे आणि भूदेवी म्हणजे अचल संपत्ती आहे. अशा माध्यमातनं त्यांचं कार्य चाललेलं आहे. हृदयात भाव प्रगट होतात, तर कधी उत्तम शब्दोच्चारणाने ते होतात. तेव्हा भगवंताच्या नामप्रवाहाने भजनमयी अशी धारा प्रगट होते. या विश्वातली दुर्गंधी नष्ट होते. म्हणून नाम मुखाने बोललं जातं, ती एक प्रार्थना असते. भगवंत तो ऐकत असतो. डोळ्यांच्या माध्यमातनं रूप घेऊन हृदयामध्ये स्थिरावला जातो. भगवंताचं यश कशात आहे, तर मानवी जीवनात परिवर्तन कसं होतं हे पाहण्यात आहे. मनुष्याच्या ठिकाणी श्रद्धा भक्तीचा उदय होणं, यातच भगवंताचं यश असतं. भागवतात एका ठिकाणी देव शब्दाचा अर्थ हा इंद्रिय समजलेला आहे. देवानाम गुणलिंगानाम श्रवणम कर्मणात इंद्रिय समजलेला आहे. तरी सुद्धा परमात्मा हा सर्व माध्यमातनं प्रगट होत असतो. हेच त्याचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. म्हणून मारुतीरायाबद्दल म्हणताना रामराया म्हणाले, हे मारुती, तू असं दुष्कर कर्म केलेलं आहेस की कोणी मनामध्ये विचार जरी केला ते परत करावं तर ते त्याला शक्य होणार नाही. 100 योजने समुद्राचा विस्तार आणि तो समुद्र उल्लंघन करून तू गेलेला आहेस. आता सगळ्यांच्या पुढे प्रश्न आला, चिंताम त्वज रघुश्रेष्ठ चिंता कार्या विनाशिनी. या कार्यात आता आम्ही काय करावं? समुद्र कसा उल्लंघन करावा याविषयी रामाला काळजी वाटू लागली. लक्ष्मणाचं कपीश्वर म्हणजे सुग्रीव यांचं रक्षण झालं. रघुवंशाचा पराक्रम सर्वत्र पसरणार आहे. सुग्रीव आणि वानरवीरांची त्यांनी प्रशंसा केलेली आहे. काळजी सर्वप्रथम टाकली गेली पाहिजे. काळजी जर करत मनुष्य बसला
तर कार्याचा नाश होत असतो. रामाने मारुतीला आता लंकेचं स्वरूप विचारलेलं आहे. येन केन प्रकारेण लंघनम महार्णव लंका स्वरूपम मे बभ्रू दुस्साय देव दानवैही. आम्हाला लंकेचं स्वरूप सांग म्हणाले कसं आहे. तेव्हा त्यांनी सगळा वृत्तांत सांगितला. त्रिकूट पर्वताच्या शिखरावरती लंका नगरी आहे. तिला सुवर्णाचे तट आहेत, सोन्याची राजमंदिर आहेत, अनेक प्रकारचे निर्मल उदकांचं सरोवर आहेत, खंदक आहेत. पश्चिमेकडे दरवाजावर हजारो हत्ती घोडे असून उत्तरेकडे घोडेस्वार, पायदळ आणि हत्ती घोडे आहेत. पूर्वेकडे आणि दक्षिणेच्या द्वारावर 10 कोटी राक्षसवीर रक्षक म्हणून राहतात. मध्यभागी बुरुजावर असंख्य हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ आहे. अनेक तोफा 100 वीरांचा वध करेल अशा तोफा आहेत. मग अशा ठिकाणी तू काय केलंस म्हणाले. रावणाच्या सेना समूहाचा जवळजवळ 1/4 भाग मी नष्ट करून आलेलो आहे एकट्यानेच. सुवर्ण मंदिरांची दुर्दशा केली, लंका पूर्णपणे जाळून टाकली. आता रामाने सुग्रीवाला सांगितलं मारुतीचं ऐकून, सर्व सैनिकांना निघण्याच्या आज्ञा द्या, विजय मुहूर्त पाहूया. रावणासह सगळ्यांचा नाश करूया. माझ्या उजव्या डोळ्यांची खालची पापणी स्फुरत आहे. सर्वजण समुद्र किनाऱ्यावरती आलेले आहेत. हनुमंत हा राम आणि लक्ष्मणांना खांद्यावरती घेऊन आलेला आहे. गजगवाक्ष गवई मैद द्विविध नल नील सुसेक्षण हे सर्व कुशल सेनापती चारी बाजूला आहेत. राम आणि लक्ष्मण मध्यभागातून चालतायत. सुग्रीव त्यांच्या बरोबर आहे. हत्तीसारखे देह असलेले वानर होते. ज्याच्या मनामध्ये येईल त्याप्रमाणे ते त्या ठिकाणी रूप धारण करत होते. सैन्य कुठेही न थांबता समुद्रावर येतं आणि समुद्र किनाऱ्यावरती त्यांनी तिथे तळ दिलेला आहे. ज्या वेळेला मारुतीने राम लक्ष्मणांना खांद्यावरती घेतलं त्यावेळेला जणू काही अवतीभोवती नक्षत्र, सूर्य, चंद्र एकाच वेळेला प्रगट झालेत असा भास निर्माण झाला. मल्ल आणि सह्य पर्वतावरती विचित्र अरण्य बघून राम चालले होते. मलयगिरी म्हणजे श्रीशैल्यम पर्वत, सह्य म्हणजे सह्याद्री. हे सगळ्याचं स्वरूप त्यांनी अनुभवलं. आता समुद्र किनाऱ्यावरती उभे राहिले. आता हा समुद्र पार कसा करायचा. मारुतीकडे सामर्थ्य होतं, मारुतीने एकट्याने करू शकला, पण बाकीच्यांचं काय. अनेक मगरी त्या पाण्यामध्ये होत्या.
आता काय करावा हा मोठा प्रश्न त्यांच्या पुढे आलेला आहे. मोठमोठ्याला आता यायचा, आवाज व्हायचा की आदळायचा आणि पुढे जायचा. आता आपल्याला काही ते शक्य होणार नाही, या सगळ्यांना कसं नेणार असं हे लगेच बघून यस्तु जानाति रामस्य स्वरूपम तत्वतो जनः, राम शोकग्रस्त झालेले. रामः परत्पर पुरुषाण पुरुष पुराणो नित्यो दिति नित्य सुखो निहिह तथापि माया गुणसंगितोसी सुखी व दुःखी व विभक्त बोधी. राम हा परमात्मा, पुराण पुरुष, नाशरहित, नित्य सुखरूप, नित्य निर्व्यापारी असा माया गुणांनी आसक्त असलेलं समजतंय, म्हणून सुख आणि दुःखी पुरुषासारखा तो वाटू लागला असं वर्णन शंकरजी पार्वतीला सांगतायत. इकडे मारुतीच्या पराक्रमाने रावण लज्जित झालेला आहे. दग्ध्वा लंका लोशेन लंघित्वान साच सागर. रावण सभेमध्ये विचार सुरू झाला. रावणाला सगळेच राक्षस उत्तेजन देत होते. मंदोदरी ही सांगत होती, एका वानराने एवढं लंकेचं दहन केलेलं आहे, तर प्रत्यक्ष सगळीच जण जर वानरसेना इथे आली तर त्या ठिकाणी काय अवस्था होईल. कुळाच्या नाशाला आपण कारणीभूत होऊ नका, या प्रकारचा विचार तिने मांडलेला आहे. काहीतरी वेगळा विचार करा म्हणाले. इंद्राला बांधूनही मी या ठिकाणी तुझ्या पुत्रांनी आणलेलं आहे. कुबेराला जिंकून सगळी पृथ्वी मी जिंकलेली आहे. पुष्पक विमान मी आणलेलं आहे. वरुणाला नुसत्या हुंकाराने जिंकलेलं आहे. मंदोदरी म्हणाली, एवढं होऊन सुद्धा एका वानराने येऊन लंकेचं हिते दहन केलं, अनेक दैत्य मारले. तेव्हा लगेच रावणाचं उत्तर आहे. अधर्म कसा बोलत असतो बघा. काय वानराशी मी खेळत बसू का? म्हणजे केलंय, नाश केलाय, पण तरी सुद्धा भाषा काय वानरांशी मी खेळायचं का म्हणाला. म्हणजे देवानी रूप का घेतली होती ह्याचं उत्तर कळेल आता. पुन्हा त्यांनी नासधूस केली, त्याचा स्वभावच आहे तो. त्याच्यात काय त्यांनी केलं वेगळं? हनुमंतानी मला एका अर्थाने फसवलंय. आज तो इथून जिवंत गेला, परत आला तर मी त्याला काही सोडत नाही. तर म्हणे कोण कोणाला सोडणारे कोणास ठाऊक खरं. रावणाला सांगितलं. रावणा कुंभकर्ण म्हणतोय त्यावेळेला त्यांनी उपदेश केलाय. सीता भगवती लक्ष्मी रामपत्नी यशस्विनी राक्षसानां विनाशाय त्वय नीता सुमध्यमा. तो सांगती कुंभकर्ण सांगू लागला. हे बघ म्हणाले, रामपत्नी यशस्विनी सीता ही प्रत्यक्ष भगवती लक्ष्मी आहे. सिंह कटील सीतेला आणून ठेवलेला आहेस, त्यामुळे सगळ्या राक्षसांचा विनाश होणार आहे. तो आजही सावध हो आणि त्या सीतेला परत पाठव.
जरी किती दिसायला चांगलं असलं तरी रावणा एक लक्षात ठेव, हा विषाचा पिंड आहे. तो आणल्यापासून या लंकेमध्ये काही स्वस्थता आहे का म्हणाले. पराक्रम केलेस, आतापर्यंत बाहेर झाले, त्याचे प्रभाव काय पडायचे ते पडले, पण आज काय घडतंय म्हणाला. आता मागाहून काय होईल. दुःखात पडला आहेस आता, याचा अर्थ असा आहे. मागाहून काय होईल म्हणजे आत्ताच दुःखात पडलेला आहेस. अज्ञानाने जरी अयोग्य कर्म हातून घडलं तरी त्याची व्यवस्था मी करेन, तू स्वस्थ राहा म्हणाले. कुंभकर्णाचं भाषण ऐकून इंद्रजित बोललाय, महाराज मला परवानगी द्या, मी राम, लक्ष्मण आणि सुग्रीवाला आणि वानरांना मारून आपल्याजवळ आणतो म्हणाला. देही तेम ममानुज्ञा हत्वा रामं सलक्ष्मणं सुग्रीव वानरश्चैव पुनर्यस्य ते चिंतयम्. मी याच ठिकाणी सगळ्यांना बघतो म्हणाले. तेवढ्यात बिभीषण उभा राहिला. बिभीषणही त्याला उपदेश करतोय. तत्र गतो भागवत प्रधानो बिभीषणो बुद्धिमतां वरिष्ठा श्रीरामपादद्वयम् एकान्तनाः प्रणश्य देवामि पोपविष्टति. कुंभ श्रवणादिदैत्यन् प्रमत्तानि विस्मयन् विलोक्य कामातुर प्रमत्तो दशाननं ही विशुद्ध बुद्धी. यांनी हे सगळं ऐकलं. म्हणाले या ठिकाणी आता कुंभकर्ण सुद्धा अशा पद्धतीचा उपदेश करतोय हे बघून बिभीषणाला आश्चर्य वाटलं. तो म्हणतोय, कुंभकर्ण, इंद्रजित, महापर्श्व, महोदर, निकुंभ, कुंभ, अतिकाय ह्यांचं काही जरी म्हणालास तरी रामापुढे या कोणाचाही टिकाव राहणार नाही. एक लक्षात ठेव, तुला सीता नामक मोठ्या ग्रहाने ग्रासलेलं आहे. सीताभिधानेन महाग्रहेण प्रतोस्तरा जन्नचते विमोक्ष. कालच आपल्याला मला वाटतं ग्रहणाचा शब्द सांगितला नाथ भावार्थ रामायणामधला. आज इथे पण तसाच आलेला आहे. ग्रहण याचा अर्थ इथे संकट आहे. महाग्रहेण, रामाच्या तीक्ष्ण बाणाने लंका व्यापून जाऊन राक्षसांची शिरं तुटली नाही तोपर्यंत जानकीला रघुनायका परत नेऊन द्या. त्यातच तुमचं हित आहे, नव्हे सर्व रावण राक्षस कुलाचं हित आहे. जीवन्न रामेण विमोक्षते त्वां गुप्तं सुरेंद्रैः शंकरेण न देवराजांगगतो न मृत्यो पाताललोकानपि संप्रविष्टम्. शुभं हितं पवित्रञ्च विभीषणञ्च खलः अति प्रतिजग्राह नैवसो म्रियणाम इव औषधाः. रावण विभीषणाच्या बोलण्याचा धिक्कार करतो, रागवतो. माझा कदाचित भाऊ नसताच तर मी तुझा वधच केला असता, अशा प्रकारचा विचार तो करतो. अशा प्रकाराने हे सौम्य, पवित्र आणि कल्याणप्रद विभीषणाचं भाषण ऐकलं मरणोन्मुख प्राणी ज्याप्रमाणे औषधाचा त्याग करतो त्याप्रमाणे हे त्या ठिकाणी दिसून येतंय. काळाची प्रेरणा घेऊनच की काय, रावण नंतर विभीषणाला म्हणाला, मीच दिलेल्या उपभोगांनी
पुष्टांग होऊन माझ्याजवळ राहता आणि शत्रूची स्तुती करता. कृतज्ञांची संगत मला आवडत नाही. ज्ञातिबंधू असलास म्हणून काय झालं? दुसरा कोणी असता तर त्याची जीभ हसडली असते. राक्षस कुलाधमा, तुझा धिक्कार असो. विभीषणाने पुन्हा रावणाला उपदेश केलाय. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, राम सर्वसाक्षी असून सर्वथा प्रकृतीच्या परेच्या पलीकडे, तो सर्व भूतांच्या आत बाहेर समरूपाने संचरून आहे. नामरूपात भेद हा भासमान आहे. तो अमल रूप आहे, मलरहित आहे. तो परमात्मा नित्य मुक्त असून स्वतःच्या माया गुणात प्रतिबिंब होऊन काल प्रधान पुरुष व्यक्त अशा 4 अवस्थामध्ये तो राहतो. परमात्म्याच्या ह्या 4 अवस्था आहेत. काल प्रधान, पुरुष आणि अव्यक्त हे त्याचं रूप आहे. कालस्वरूपी भगवान ब्रह्मदेवाच्या प्रार्थनेवरून आलेले आहेत. सत्यसंकल्प ईश्वर हा त्याचा हेतू आहे. राक्षस कुलोस्मि गच्छन्ति राघवं मयि पते सुखे भूत्वा रमस्व भवन चिरामि. रामाकडून तुझा आणि तुझा सगळ्या राक्षस कुळाचा वध झालेला मी पाहू शकणार नाही, म्हणून मी राघवाकडे जातो आणि त्याच्या ठिकाणी मी आनंदामध्ये राहतो. रामाचा विभीषणाने रावणाचा त्याग करून तो रामाकडे आलेला आहे. विभीषण 4 मंत्र्यांसह रावणाकडे आला. सुग्रीवानी त्याच्याबद्दल शंका व्यक्त केली. रावण म्हणाले, हा रावणाचा भाऊ आलेला आहे, त्याला आधी पकडा आणि मारून टाका. राम सुग्रीवाची समजूत घालतात. विभीषणाला जवळ बोलवलेले आहे. विभीषण आणि रामाची भेट होते. विभीषण म्हणतोय, नमस्ते राम राजेंद्रम, नमस्तेता मनोरम, नमस्ते चंडकोदंड, नमस्ते भक्तवत्सल, नमोस्तु अनंताय शांताय रामाय तेजसा सुग्रीवमित्राय च ते रघुणाम पतये नमः. पुष्कळ रामाची त्यांनी स्तुती केलेली आहे. रामा, सीतेचे मन रमवणारा आहेस, तुझं धनुष्य प्रचंड आहे. भक्तवत्सल माझा, तुला नमस्कार असो. तू अनंत आहेस, तू शांत आहेस, तू अपरिमित आहेस, सुग्रीवाचा मित्र आहेस, रघुकुळाचा पिती आहेस. आता तुला माझा नमस्कार असो. तू महात्मा आहे, तू जगताच्या उत्पत्तीचं, नाशाचं, स्थितीचं कारण तूच आहेस. अशा रामा, तुला माझा नमस्कार असो. मन विपरीत मायेनी सगळं ज्ञान हरण होत असतं. आत्मा नष्ट झालेला असतो. मन विपरीत मार्गाने प्रवृत्तीकडे जातं. पापपुण्याच्या बळाने सर्वदा जन्म मृत्यूरूप परंपरा पावत असतं. जोपर्यंत तुझ्या ठिकाणी एकाग्रपणे ज्ञाननिष्ठा राहून प्राण्यांचं मन लागत नाही, तोपर्यंत शिंपीच्या तुकड्यावरचा रुपयाचा भास होणं हेच त्या ठिकाणी घडत असतं. तुला आदी अंत मध्य काहीही नाही. तू अच्युत आहेस, तू अव्ययी आहेस. प्राणमय कोश, अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश, आनंदमय कोश, या 5 कोशाहून तू निराळा आहेस. तू निर्विकल्प, निर्विकारी, निराकारी, निरसभावी आहेस. ही त्यांनी पुष्कळ स्तुती केली. रावण माझा भाऊ आहे. समविचारी असतात असं वाटेल, पण मी तो समविचारी नाही. मी भीतीने तुझ्याकडे आलेलो आहे, पराक्रमाने आलेलो नाही. शरणागत व्हायचंय म्हणजे काय? अभिमान त्याचा असता कामा नाही.
ईश्वर ही एक कमजोरी आहे. शरण शब्द उच्चारल्याबरोबर धर्म कर्म उपासना हे सगळं भगवंत विसरून जातात. कारण शरण शब्दात मुग्धा नावाची शक्ती असते. शरण शब्दात मुग्धा नावाची शक्ती असते. ती भगवंताला आकृष्ट करून घेत असते. हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. का शरण आहे? शरण शब्द उच्चारल्याबरोबर ईश्वर मुग्ध होतात. सर्व नियम कानून कायदे विसरून जातात आणि ते भक्ताला जीवाला आलेल्या जीवाला आपल्या जवळ करतात. जर रामाने शरण आलेल्याला अविश्वास दाखवला असता तर सुग्रीव शरण आला असता का? इथं राम सावध आहेत. सच्चा शरणंगत कोण आहे? या निरपराध असेल तरी अपराध्याला दंड स्वयं करतात. पद्मपुराणात एक कथा आलेली आहे. विभीषणाकडून ब्रह्महत्या झाली. ब्राह्मणांनी त्याला पकडलं, मारपीट केली, मारण्याचा प्रयत्न केला पण शक्य झालं नाही. मग गुफेत बंद केलं. खाणं पिणं काही नाही. रामचंद्र तिथे गेलेले. ब्राह्मणाला त्यास मारावं. राम म्हणाले, तुमच्या लोकांचा कानून मला माहीत आहे. सेवकांनी अपराध केला तर दंड होतो. तोच दंड स्वामींनाही व्हायला पाहिजे. मृत्यू अपराधाने सर्वत्र स्वामिनो दंडू इक्षते. ममैव मरणम मद्भक्तो हन्यत्वे कथा. जर भक्ता अपराध जर सेवकांनी केला असेल तर अपराध्याबरोबर स्वामीलाही अपराध दंड केला पाहिजे. मग मी केलं नाही त्यांनी केलं मी काय करू? नाही, ती जबाबदारी आहे त्याची. अपराधही त्याचा त्यांनी घेतला गेला पाहिजे. तसा माझा भक्त विभीषण आहे. विभीषणाने अपराध केला तुम्हाला वाटतंय ना, मग मी त्याचा स्वामी आहे, मलाही दंड करा. मी त्याला मारू नका म्हटलं म्हणजे अपराध माझा झालेला आहे, मी दोष स्वीकारतो. ब्राह्मण मग घाबरून गेले. विभीषणाला स्नान घालून उत्तम प्रकारचा त्याचं आदरातिथ्य करून त्याला रामाकडे पाठवले. राम म्हणाले, ब्रह्महत्या प्रायश्चित्त मग कोणाकडे असतं? ब्रह्महत्येचं प्रायश्चित्त आम्ही देऊ. माझ्या भक्तांना दुसरं कोणी प्रायश्चित्त देऊ शकत नाही. भक्ताला जर कधी काही घडलं तर भगवंताला सहन होत नाही. दामाजी पंतांनी मंगळवेढ्याला दिलं ना, दाखवलं ना, सगळा त्यांनी आपलं कोठार मोकळी करून दिली. दुष्काळामध्ये सगळ्यांना अन्न पाणी दिलं. अपराध घडला. मानवी व्यवहाराप्रमाणे तुरुंगात डांबून टाकलं. पैसे तरी भर नाही तर देहांत शिक्षा. देवाला ते सहन करणं गोष्ट वेगळी होती का? काही सहज करता आलं असतं की नाही त्याला? जो पुढची गोष्ट करतो ती करली नसती का त्यांनी? ते नाही केलं. स्वतः दामाजी पंताचं रूप घेऊन गेलेला आहे. पैसे भरून टाकले, पावती घेतली, तुरुंगाच्या अधिकाऱ्याला दाखवली आणि त्याची सुटका केली पांडुरंगाने. म्हणजे माझ्या भक्तांना दुसरं कोणी प्रायश्चित्त देणारा नाही. शरणागताच्या रक्षणेची कमजोरी भगवंताची असते. भगवंत स्वतःवर येऊन देत नाही. भक्ताचं कसंही केलं तरी रक्षण करत असतो. शरणागतीत परित्याग कधीही नसतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. भय हे मूलच प्रवृत्ती ही सत्याची आहे. भीतीने केलेलं काम अनुचित असतं, लोभाने केलेलंही अनुचित असतं. भय आणि लोभ ही चित्ताची कमजोरी आहे. मी विभीषणाला अभय दिलेलं आहे. भगवंताचं व्रत नाही आहे, वरदान आहे. एकादशी भगवंताच्या जवळ एकच व्रत असं आहे, जो शरण येतो त्याच्याशी काहीही तो करतो त्याच्यासाठी. मत्स्य होतो, कुर्म होतो, वराह होतो. एतत् व्रतम मम
शरणांगत रक्षणम. माझं एकच व्रत आहे, देव सांगतात. अभयम सर्वभूतेभ्यो ददामी व्रतम. जोपर्यंत जो शरण आलेला आहे त्याला अभयदान देतो. संसारात जो शरण येईल त्याचे अनिष्ट कोणीही करू शकत नाही. व्यवहार आहे तोपर्यंत सगळं त्या भक्ताला करावंच लागतं, पण अंतिम गर्तेत तो त्याला सापडून देत नाही, हे निश्चित आहे. उदारता त्याची दोन प्रकारची आहे. एका उदारतेमध्ये महात्म्याची आणि दुसरी आहे ती परमात्म्याची आहे. आणि म्हणूनच भगवंताचं हे स्वरूप ओळखता आलं पाहिजे. विभीषण आज शरण आलेला आहे. हरिवंशात हात जोडणं म्हणजे काय आहे, अर्थ लक्षात ठेवायचा आहे. हात जोडणं म्हणजे काय, भगवंता तू जसं ठेवशील तसा मी राहील. जैशी स्थिती आहे तैसा परी मी राहे. कौतुक ते पाहे संचिताचे. एका जनार्दनी देह प्रारब्धाचा, हरी चिंतने त्याचा नाश होईल. आम्ही प्रणाम करतो म्हणजे काय करतो, काय केलं पाहिजे, भाव काय असला पाहिजे, तो भाग इथे आहे. म्हणून ईश्वर अनादि आहे. म्हणजे काय आहे, ज्याला मृत्यू नाही, जन्म नाही, विकार नाही, आदी नाही, अंत नाही, तो अनादि आहे. ज्ञानाने कर्माचा नाश होतो, नाश होत नाही तर कर्मबंधाचा नाश होतो. लक्ष्मणची भक्ती तशी आहे. ज्ञानाबरोबर ध्यान विवेक असेल तर साक्षात्काराचा अनुभव येतो. आम्हाला विषय सुख नको आहे, भगवंताच्या चरणाची भक्ती हवी आहे. सुदर्शनम फलम दृष्टादृष्ट विजये होवा वेजी. तत्वज्ञानाने जीवन मुक्त होता येतं, भक्तीने दृष्टादृष्ट फळ मिळतं. म्हणून या जन्म आणि या मृत्यूनंतर तीही फळ देणारा असतो. म्हणून या ठिकाणी त्याचा राज्याभिषेक केलेला. चंद्र सूर्य पृथ्वी राहील तोपर्यंत त्या ठिकाणी तो आहेस म्हणाले. आणि जोपर्यंत रामकथा आहे तो पण विभीषण राजा पण कथेमध्ये राहणारे. हाच भक्ताचा विजय आहे, हा भक्ताचा विजय आहे. इथे वेगळं नाही आहे काही. अशा प्रकाराने त्यांनी सांगितलं. मी भक्ताच्या हृदयात सदैव असतो. विभीषणाला वर देऊन सांगितलं आणि लगेच त्याला सगळ्यांना सांगितलं, त्याला घेऊन जा, समुद्र स्नान करून आणा आणि त्याचा राज्याभिषेक आत्ताच मी करतो असं म्हणून त्याचा राज्याभिषेक केलेला आहे. सुग्रीव विभीषण यांची मैत्री होते. रावणाकडून तेवढ्यामध्ये एक शुक अवकाशात दिसू लागतो. तो शुक नावाचा दैत्य अधांतरी राहून बोलतोय. रावणाचा निरोप घेऊन शुक नावाचा महादैत्य आकाशात आलेला आहे. तो असं सांगतोय, तू रावणाचा बंधू असल्यामुळे राक्षसाधिपतींनी तुला सांगितलं आहे, तू मोठ्या कुळात जन्माला असून वनाचरांचा राजा होऊ नकोस. मी तुला भावाप्रमाणे मानित असून तुझ्या कोणत्याही वस्तूचा मी नाश केलेला नाही. मी राजपुत्र आहे. मी रामाची पत्नी हरण करून आणले, याच्याशी तुझा काय संबंध आहे. हा बोलतोय शुक, त्याला पाठवलेला आहे, दैत्य आहे तो. हा सुग्रीवाला मारुतीला दिलेला निरोप आहे. देवांनी ही लंका मिळवणे शक्य नाही अशा अल्पशक्तीच्या मानवानी, वानर सेनेनी, सेनापतींनी काय करणार आहे. अशा प्रकारे रावणाचा निरोप कळवला. इतक्यात वानरांनी शीघ्र उड्या मारून बळकटीने मुष्टीप्रहर करण्याला प्रारंभ केला. वानर मारतायत तरी शुक म्हणाला, हे राजेंद्रा, दूताला कोणी मारत नसतात. आपण वानरांना निवारण करा, थांबवा. शुकाचं भाषण ऐकून त्याला मारू नका असं रामाने सांगितलंय. सुग्रीवाला म्हणतोय पुन्हा तो,
हे सुग्रीवा, मी रावणाला काय सांगू ते बोल, मी इथनं जातो. सुग्रीव म्हणाला, राक्षस धमा, जरा वाली माझा बंधू आहे तसा तूही आहेस. वाटेल तो उपाय योजून मी तुला पुत्र सैन्य वाहन यांनी ठार मारावं हे योग्य नाही म्हणाले. अशा प्रकाराने त्याला बरोबर निरोप दिला आणि सांग, रामाची पत्नी घेऊन तू कुठेही जाणार तिथे सांग म्हणाले, मी तिथे येतो तुझा घेऊन जातो. रामाज्ञांनी शुकाला बांधलं आणि सुरक्षित ठिकाणी नेऊन ठेवलं. शार्दूल नावाच्या दैत्याने ते सैन्य वगैरे बघितलं आणि सर्व वृत्तांत रावणाला जाऊन सांगितला. रावणाला मोठी चिंता वाटू लागलेली आहे. अशा प्रकाराने राम केवळ मनुष्य आहे या भावनेने तो त्या ठिकाणी पाहत होता. धनुष्यावर दोरी चढवली, लाल ह्यांनी प्रार्थना केली समुद्राला, समुद्र येत नाही हे त्यांनी बघितलं आणि रावणाला त्या ठिकाणी समुद्र येत नाही म्हणून रामाला चिंता लागली. बाण धरला आणि ओढणार तो समुद्र पुढे उपस्थित झालेला आहे. रामाला तो शरण येतोय, दिव्य नजराने तो त्याला देतोय. दिव्याभरण संपन्न स्वभास भासतम दिशा स्वांतस्थिती दिव्य रत्नानि कराभ्याम प्रतिगुह्यसा पादयो पूतः शित्वा रामस्य पायनं बहु. अशा प्रकाराने झालं सर्व भूत रामाच्या बाणाच्या पराक्रमात आहेत. समुद्राने ते भस्म करून टाकतो म्हणाले, नाही तर सगळा त्यांनी त्याच्या समोर समुद्र येऊन हजर राहिला. रामासमोर नजराणे वगैरे ठेवलेले आहे. त्यांनी प्रार्थना केली, हे प्रभो, तू निर्गुण निराकार आहे, सहज लिहिल्याने तू भावसागर माया गुणाचा स्वीकार केलेला आहेस, तू वैराज नाव प्राप्त झालेला आहे. राम म्हणाले, अमोघ स्वयं बाणम कस्मिन देशे निपत्यया लक्ष्यम दर्शयते शीघ्रम बाणस्य मोगित्पात्यन. हे बघ म्हणाले, मी तुला एकच सांगतो, माझा महाबाण अमोघ आहे, व्यर्थ न जाणार आहे. तरी तू सांग कोणत्या प्रदेशात त्याला सोडू आता मी. हा बाण व्यर्थ न पडणारा असल्यामुळे त्याला लक्ष नेम मारण्याचा ठिकाण दाखव म्हणाले. रामाचं भाषण ऐकून त्यांनी हातात महाशर पाहून तेजस्वी महासागर म्हणतो आहे, रामा, जर काही करायचं असेल तर रामस्य वचनम श्रुत्वा करे दृष्ट्वा महाशरम. त्यांनी लगेच सांगितलं, उत्तर प्रदेशी द्रुमकुल्य प्रदेशामध्ये प्रसिद्ध भाग आहे, तेथे पुष्कळ पापी लोक राहतात, अहर्निश लोकांना पीडा करतात, तेव्हा तेथे जाऊन आपला बाण पडू देत. रामाने बाण सोडला, त्या क्षणाने भिल्ल समुदायाचा नाश झालेला आहे, पापी भिल्ल समुदायाचा नाश झाला आहे. पुन्हा तो भात्यात पूर्ववत येऊन बसलेला आहे. आता म्हणाले, हे समुद्र उल्लंघन करायचे, एवढी सेना तिकडे जायचे, आम्हाला मार्ग दाखव. तेव्हा समुद्राने सांगितली, सूचना केलेली आहे, नलस्य तू करोस अस्मिन जले ते विश्वकर्मणा. हा नल नावाचा तुझ्याकडे वानर आहे. नल हा म्हणजे इंजिनियर आहे देवांचा. तर त्याला तू सांग की हा सेतू बांधून दे. आणि त्याप्रमाणे त्यांनी सेतू बांधायचं काम त्याला सांगितलेलं आहे. आणि हे करण्यापूर्वी सेतुबंधम नरा श्रुत्वा दृष्ट्वा रामेश्वरहरम संकल्पितो भूत्वा गत्वा वाराणसी नरहा. तिथे त्यांनी पहिल्यांदा रामेश्वराचं एक शिवलिंग स्थापन केलेलं आहे. अगस्त्य ऋषी तिथे आलेले आहेत आणि रामाने ईश्वराचं लिंग स्थापन केलं म्हणून त्याला रामेश्वर असं म्हणू लागलेले आहेत. त्याची पूजा केलेली आहे आणि मग कार्याला आरंभ केला आहे. सेतू, राम सेतू ओलांडून सुवेळ हा पर्वतावरती ते येतात. सुवेळ पर्वतावरून राम लक्ष्मण लंकेचं त्या ठिकाणी अवगाहन करतायत.
शुकाला मुक्त करणार आणि शुकाबरोबर रावणाला निरोपही दिला जातो की या ठिकाणी आता सेतुबंधन होऊन त्याच्यावरून लोक येणार आहेत. सेतुबंधाचं ह्याचं जरी इतकंच वर्णन असलं तरी पुष्कळ भाग महत्वाचा आहे. 3 चक्र रामाने त्याच्या खाली ठेवलेत मारुतीने. काही भाग जर पाण्यातनं चालत गेलं तर त्या चक्रापर्यंत जाता येतं, सहजासहजी कोणालाही तिथपर्यंत जाता येत नाही. म्हणून हे सगळं त्या ठिकाणी धरलेला भाग, पेलवलेला भाग होता. आणि त्या तिन्ही ठिकाणी मारुतीची पूजा केली जाते. आजही ती चक्र तशी आहे. अशा स्वरूपाचा काही भाग तिथे आहे. आता सेतू बांधायचं काम सुरू झालेलं आहे. त्यावेळेला प्रभू वानरसेनाला नलानी एक एक दगड सगळ्या वानरसेनेला आत आणून पाण्यात टाकायला सांगितला. पण त्यावर श्रीराम असं लिहिलेलं होतं. तेव्हा ते सगळे दगड तरत होते आणि ते त्याप्रमाणे जात होते. नल नील हे त्या ठिकाणी बसवण्याचं काम करत होते. आणि मग त्या ठिकाणी तो सेतू तयार होत होता. त्यामध्ये त्यांना मदतीला खारुताई पण आलेली आहे. तीही मातीमध्ये, अन्य ग्रंथातही ते संदर्भ नाही आहे, ती त्या ठिकाणी रेतीमध्ये अंग बुडवून तिथे येऊन आपलं अंग झाडत होती. तेवढीच रेती त्या ठिकाणी पडत होती. अन्य ठिकाणी, एका ठिकाणी उल्लेख आहे तुलसी रामायणामध्ये, प्रभू म्हणाले सगळेच काम करतायत तर मी काम करायला का नको. म्हणून त्यांनी दगड घेतला, पाण्यामध्ये टाकला, तो बुडला. एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं. रामाच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. सगळेजण तिथे राम नाम घेऊन दगड टाकतायत, तो तरतोय आणि मी टाकतोय तो बुडतोय. त्याला काय म्हणावं. जांबवंत आणि मारुतीने ते बघितलं पण बोलले नाहीत. कारण प्रभूला बोलायचं कसं, मर्यादा असते. कोणाला कुठे कसले विषय बोलायचे ह्या मर्यादा दाखवण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे सगळ्या व्यासांनी. हे पाहिल्याबरोबर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. जवळ गेलेत राम आणि राम म्हणाले त्याला, अशी गोष्ट झालेली आहे, दगड मी टाकतोय तर त्या ठिकाणी बुडतोय आणि सगळेजण टाकतायत तर तरतायत, काय करावं, मी किती पापी आहे. अशा स्वरूपाचा विचार राम बोलल्यावरती मारुतीरायांनी पाय धरले आणि म्हणाले, हे प्रभू, जो रामानी ज्याचा त्याग केलाय तो तरेल कसा. रामानी ज्याचा त्याग केला आहे तो तरेल कसा. जो रामाचं नाव घेतोय तो तरतोय. त्या प्रसंगात एका ठिकाणी असा रामायणात उल्लेख आलेला आहे की हे सगळी क्रिया बघतात. शुक सांगायला जातो, असे असे दगड तरतायत, राम सेतू होतोय आणि आता तिकडे सगळे येतील. एवढ्यात काय घाबरताय दैत्यांना. म्हणाला राम, मी पण सकाळी येतो, सकाळी या तुम्ही किनाऱ्यावरती, मी दगड तरून दाखवतो. रावणही एक एक दगड घेतो, पाण्यात टाकतो तर तरंगायला लागतो. आहे ना पराक्रमी. मग सगळे दैत्य म्हणाले, हो हो तुम्ही पराक्रमी आहात. रात्र झाली. मंदोदरीने विचारलं, ही काय भानगड आहे ती मला सांगा. म्हणाले, तिकडे सेतू बांधला जातोय आणि इकडे अमुक होत आहे की तुम्ही तर रामाच्या विरुद्ध उभे आहात आणि तरी सुद्धा तुम्ही टाकलेला दगड तरतो. काय तुम्ही विद्या मिळवली आहेत सांगा. तेव्हा राम हसले आणि म्हणाले, मी त्यांचंच काम मी केलं. ते रामाचं नाव घेऊन दगड टाकत होते, मी मनातल्या मनात रामाचं नाव घेऊनच दगड टाकला तर तरलाय. म्हणजे हे जे त्याचं स्वरूप आहे त्या ठिकाणी दिसून येतं. आणि मग ते सगळं पूर्ण वेळ झाला आणि एका पर्वतावर ते आले. राम लक्ष्मणाने लंकेचं अवलोकन केलेलं आहे.
शुकाला मुक्त केलं. शुकाबरोबर रावणाला निरोपही दिलेला आहे. त्याला निरोप देताना सांगितलेलं आहे, हे बघ म्हणाले, रत्नाच्या दांड्यांनी युक्त असे अनेक शुभ्र छत्र धरलेली असल्यामुळे सुशोभित होता. इतक्यात वानरांनी बांधून त्याला बराच मार दिलेला शुक तिथे आला. हे पाहून रावण म्हणाला, शुका, शत्रूकडून तुला काय पीडा झाली ते सांग. समुद्राच्या उत्तर तीरावरती जाऊन मी तुझा निरोप दिला. वानरांनी मला तक्षणी धरलं, मुष्टींनी, नखांनी, दातांनी मारलेलं आहे, लचके तोडले. माझे रक्षण कर रामा असं मी सांगितलं, त्याबरोबर त्याला सोडून दिलेलं आहे. वानर सेनेचं सगळं स्वरूप सांगितलं. एक सीता तरी लवकरात लवकर आणून दे, नाही तर युद्धाला तयार हो, असा रामाने निरोप दिलेला आहे. पुष्कळ विचार त्याच्यावरती त्यांनी केलेला आहे. त्यावेळेला विश्वकर्मा पुत्र नील जो आहे तोही त्या ठिकाणी होता. मग त्यांनी त्याला सांगितलं, ठीक आहे, मी काय ते बघतो. आणि त्यांनी शेवटी एकच सांगितलं शुकाने, रामा, महाराज, राम हा मनुष्य नसून साक्षात परमेश्वर आहे, आदी नारायण आहे. सीता ही साक्षात जगताची कारण, जगत स्वरूपी चिद लक्ष्मी आहे, चिद शक्ती आहे. स्थावर जंगम निर्माण केलेले आहे. तुम्ही अविचार सोडून द्या. देहही क्षणभंगुर आहे. राजन, हा देह पंचमहाभूतांचा असून 25 तत्वांचा मेळ, 24 तत्वांचा मेळ आहे. मल, मांस, हाड, दुर्गंधी याचा भरणा असून अहंकाराचे स्थान आहे. ब्रह्मादी पातके तू केलीस, तो भोगणारा देह येथेच राहणार आहे. सुख आणि दुःख याची प्रचिती मनुष्याला पाप आणि पुण्य यांनी स्वतंत्र सुखदुःखाच्या नावाने भोगावी लागतात. तेव्हा तो हा उपदेश लक्षात घे. रामसान्निध्यात काय घडतं ह्याचं लक्षात घ्या. त्याला बांधून ठेवलं होतं, पण रामसान्निध्यात त्याची बुद्धीत परिवर्तन घडलं पाहिजे, हे त्या ठिकाणी लक्षात येईल आपल्याला. शुकावर रावण रागवतोय आणि त्याला हकलून दिलं जातं. देव उत्कर्षासाठी आणि देवांच्या नाशासाठी, दैत्यांच्या नाशासाठी शुकानी एकामागून एक अनेक यज्ञ केलेले. देवाचं हित करण्यात शुक तत्पर असल्यामुळे त्याच्याशी राक्षस विरोध करू लागले. तेव्हा वज्रदंष्ट नावाचा प्रख्यात महाराक्षस होता. त्यांनी शुकाला उपकार करण्याविषयी उत्कंठता होऊन संधी केव्हा मिळते याची वाट पाहत होता. आणि त्यावेळेला अगस्त्य मुनी आलेले आहेत. अशा प्रकारचा हा विचार त्यांनी तिथे सांगितलेला आहे. मग माल्यवान दैत्य वृद्ध आहेत, रावणाला उपदेश करतायत, लंकेत अपशकून चाललेत, तेव्हा तू अशा पद्धतीने वागू नकोस, सगळ्यांनी त्याला सांगितलेलं आहे. रावण माल्यवानाचा धिक्कार करतो आहे. रावण युद्धाला राक्षसांना आज्ञा करतो. सगळे जण तिथे येत आहेत. रावणाचाही निरीक्षण, राम आपल्या रावणाचं निरीक्षण करतायत, रावणही निरीक्षण करतायत. तेव्हा 10 मुकुट रामानी त्याचे उडवले. रावण लज्जित होतो. राक्षसांना रामाकडे युद्धास रावण पाठवून देतोय. वानरांचा लंकेमध्ये वेढा पडलेला आहे. तुंबल युद्ध होतं. रावण सैन्याचा 4था भाग राहतो. इतक्यात सैन्य मरते, सैन्याचा नाश होत असतो. आता इंद्रजित युद्धाला येतोय. वानर युद्धात पडू लागलेले आहेत. मारुतीने त्यावेळेला बघितलं. पाहता पाहता इंद्रजिताने एक अमोघ बाण सोडला. लक्ष्मण त्या ठिकाणी मूर्छित येऊन पडला. तेव्हा तिथे
मूर्छा आल्यानंतर त्यांनी मारुतीने रावणाचे जे कोणी हे होते वैद्य होते त्यांनाच त्यांनी उचलून आणलेलं आहे लंकेमध्ये जाऊन आणि याला उपाय विचारला तेव्हा द्रोणागिरीवर पर्वतावर दिव्य औषधे आहेत ती लवकर घेऊन या म्हणून अनेकांना त्यांनी बघितलं. शेवटी रावणाला तिथे मारुतीला सांगितलं तेवढा घेऊन येईन, त्यामुळे हा गेलेला आहे आणि द्रोणागिरी पर्वत तो घेऊन आलेला आहे. आता सेनापतींना युद्धाला रावण पाठवतो. वानरसेनेचा नाश केला जातो. रामाची शक्ती अंगात शिरून बलाढ्य वानरसेना निर्माण होते येते. आता अनेक प्रकारच्या गोष्टी तिथे घडतात. तेव्हा कालयवन नावाचा राजा त्याला तिथे मध्ये अडवतोय द्रोणागिरी आणत असताना. तेव्हा रामानी त्याला तिथे असं काही त्यांनी तयार केलेलं होतं की त्याच्यामध्ये तो फसला जाईल. तेव्हा तिथे एक सुसर असते ती त्याला सांगते की इथे काही घेऊ नको, हा मायावी आहे. मग तो त्याचा वध करतो आणि त्याला तो पुढे निघून जातोय. आता ती वनस्पती घेऊन येतो आणि त्याला लक्षात येत नाही कोणती, म्हणून तो हातावरती पर्वतच घेऊन तो निघालेला. रात्रीच्या वेळी अयोध्येतून येताना पाहिल्याबरोबर भरताला शंका आली म्हणून त्यांनी त्याला बाण मारून पर्वताच्या इथे त्याला थांबवलं. मग सगळं घडलेला वृत्तांत सांगितला. त्यावेळेला त्यालाही वाईट वाटतं. मी येतो म्हणाला तुझ्याबरोबर, नको म्हणाला. रामाने तसं काही सांगितलेलं नाही, पण आम्ही लवकरच परत येऊ. त्याप्रमाणे तो परत येतो. इकडे आल्यानंतर तिथे त्याला ठेवून दिलेलं आहे. वनस्पती त्यांनी घेतली. ती वनस्पतीचा रस काढून त्या वैद्यवांनी त्याला दिलेला आहे आणि त्याच्यावरती लक्ष्मण पुन्हा सावध झालेला आहे. अशा प्रकाराने येतो. मग त्या दिवशी रावणाचं आणि इंद्रजिताचं आणि त्याचं युद्ध होत आहे. अमोघ शक्ती रावणाचं रक्षण करते हे त्याच्या लक्षात आलेलं आहे. मारुती अनेक प्रकारे लत्तापहर करतोय. अशा प्रकाराने ह्याला ते स्वरूप कळालेलं आहे. काल यवन नाही, काल नेमी दैत्य, तो पुढे कौस म्हणून आलेला आहे. कालनेमी हा रावणाचाच उपदेश घेऊन काम करत होता. अशा प्रकारचं हे स्वरूप त्याला त्या ठिकाणी कळलेलं आहे. युद्धाचा पुष्कळ भाग झाला. पुष्कळ दिवस युद्ध झालं आणि शेवटी रामाला इंद्रजित नावाचा जो त्याचा पुत्र आहे, मेघनाथ इंद्रजित एकच नाम आहे, इंद्राला जिंकून आणलं म्हणून तो इंद्रजित झाला. जेव्हा लक्ष्मणाला त्याला मारायचं आहे त्याच वेळेला त्यांनी देवीचं हवन करायला सुरुवात केली आणि त्या देवीचं हवन एका गुफेमध्ये चालू झालं. अमोघ शक्ती प्रगट होणार बिभीषणाने रामाला सांगितलं. मारुतीराया तिथे गेलेले आहेत, पण तोपर्यंत त्यांनी राम आणि लक्ष्मणाला नागपाशामध्ये बांधून गुफेमध्ये आणून ठेवलंय, निष्प्रभ केलेलं आहे. मारुतीला याचा तपास लागतो. बिभीषणाने मार्ग सांगितलेला होता, तो त्याप्रमाणे येतो. आधी यज्ञ तिथून नष्ट करतो. तर त्याला त्याच्यासारखाच एक मुलगा तिथे दिसतो. तो मुलगा तू कोण आहेस म्हणतोय, तू इथे कसा आलायस? तो म्हणतोय मी मारुतीचा मुलगा आहे, हनुमानाचा मुलगा. हा तर ब्रह्मचारी, याचा मुलगा कसा? तेव्हा त्याची आई पुढे आली मगर. तर त्याचं नाव मकरध्वज आहे. हा जो मकरध्वज आहे तर त्याची आई मकर होती. तर ती त्या ठिकाणी जेव्हा समुद्र उल्लंघन पहिल्या वेळेला चाललं होतं त्यावेळेला मारुतीच्या अंगामधून घाम गळत होता. तो घाम या मगरीने गिळलेला आहे आणि त्याच्यापासून तिला पुत्र झाला. तो मकरध्वज मारुतीसारखाच होता. तो दैत्यांकडनंच काम करत होता. तिथे त्याला दिसल्याबरोबर त्याला आश्चर्य वाटलं होतं. मग त्यांनी पुढचा मार्ग सुकर करून दिला आणि त्या ठिकाणी ज्याच्यापासून मेघनाथाला शक्ती मिळते त्या देवीचं हवनच त्यांनी बंद पाडलं पहिल्यांदा. त्याबरोबर
त्याची सगळी निष्प्रभता यायला लागली. राम लक्ष्मणाला त्यांनी सोडवलेलं आहे आणि बरोबर घेऊन मकरध्वजाला आशीर्वाद देऊन तो तिथून निघून गेलेला आहे. अशा प्रकाराने त्या ठिकाणी पुष्कळ कार्य त्यांचं झालं आणि त्यांनी त्यांना पुढे आणलेलं आहे. दोघांचं युद्ध सुरू झालं आणि त्या युद्ध सुरू झाल्यामध्ये आता प्रत्यक्ष सगळेच जण आता दैत्य गेलेले आहेत. पुष्कळ त्यांच्या ठिकाणी झालं आणि दैत्य पुष्कळ गेले. आता शेवटी फक्त कुंभकर्ण राहिलेला होता. कुंभकर्णाला त्यांनी उठवलं. झोपला होता, बरेच प्रयत्न केल्यावर उठलेला आहे. युद्धाला चल म्हणाला. कसलं युद्ध म्हणाला? सीतेसाठी एवढं युद्ध करून सगळ्या राक्षसकुलाचा नाश करशील हे मी आधीच तुला सांगितलं होतं. कशाला करतोयस? अजूनही जे राक्षस राहिले त्यांचा विचार कर ना तू, हे तू कशाला सांगतोस म्हणाले. तेव्हा बऱ्याच गोष्टी कुंभकर्णांनी सांगितल्या, पण तो म्हणाला, हे बघ मला आता शिकवू नको, एक युद्धाला तरी ये, नाही तर मीच तुला बाण मारून तुला मृत्यूमुखी पाठवतो. हे म्हणाल्यावरती कुंभकर्ण काय म्हणाला, तुझ्यातनं मरण्यापेक्षा रामाच्यातनं मेलेलं केव्हाही चांगलं काय. पण एक सांगतो म्हणाला, तू एक काम करशील का? म्हणाले काय? एक काम असं कर तू की तुला जर इतकं सगळं कळतं, तुला विविध रूप धारण करता येतात, तर तूच रामाचं रूप धारण करून सीतेला फसव की. नाहीतरी तू काही मूळ रूपात जाऊन सीतेला आणलंच नाहीस. कर तिला भ्रष्ट रामाचं रूप घेऊन जाऊन. तेव्हा रावण काय सांगतो ते महत्वाचं आहे. मग आपण आपल्याशी तुलना करायची आहे बरं का. तो म्हणतोय, अरे काय मला मूर्ख वगैरे समजतोस का? मी जेव्हा रामाचा विचार करायला लागतो तेव्हा मी तात्काळ रामरूप होतो. तेव्हा मग मला रामाचं रूप घेतलं की मला सीतेची आठवणच येत नाही. आपण रामाचं नाव घेतोय, आठवण कशाची ठेवली ती लक्षात घ्या. तमोगुणातला सत्वगुण कसा असतो त्याचं लक्षण आहे. तमोगुणातला सत्वगुण विचार करायचा आहे, कसं कसं घडत असतं. अरे मी रामरूप होऊन जातो ना, मी कसं घेणार त्याचं रूप परत? तेव्हा मग त्याला म्हणतो, आता याचा अर्थ तुझा मृत्यू जवळ आलेला आहे, माझा पण आलेला आहे, मी जातो युद्धाला. म्हणून तो युद्धाला जातो. त्याच्या शरीरातनं तेजही बाहेर पडतं, ते त्या ठिकाणी येऊन पोचतं. उरलेल्या राक्षसांना त्या ठिकाणी त्या ठिकाणी दिसू लागतं. आता प्रत्यक्ष रावणाचा संबंध आलेला आहे. इंद्र मातालीला रथात बसून पाठवून देतोय. महाभयंकर अशी शस्त्रास्त्र त्याच्याजवळ आहेत. राक्षस पळत सुटतात, वानर आनंदी होतात. तेवढ्यामध्ये अनेक वेळेला बाण लागला तरी रावण मरत नाही हे लक्षात आलं. कुंभकर्ण रथातनं हळूच रामाजवळ आला आणि त्यांनी सांगितलं, त्याच्या नाभीमध्ये तू बाणाचा वेध घे, तिथे सगळं स्थान मृत्यूचं त्याच्या आहे. त्याप्रमाणे तो गेलेला आहे. मृत्यूचं त्यांनी स्थान बरोबर वेचलं आणि नाभीस्थानामध्ये मारल्याबरोबर त्या ठिकाणी रावणाचं प्राणोक्रमण झालं. रावणाच्या शरीरातून तेज निघून रामरूपात येऊन मिळालं. देवांना आश्चर्य वाटलं. रावणाची ही विरोध भक्ती होती. मग नारदादी देवांनी सगळ्यांनी देवाला प्रार्थना केलेली आहे. राम सर्वांचे आभार मानतो. मंदोदरी विभीषण शोक करतात. लक्ष्मणाकडून विभीषणाचं सांत्वनही होतं. विभीषण रामाकडे येतो. रामाकडून उत्तर कार्य राम त्यांच्याकडून उत्तर कार्य करवतो. विभीषण स्त्रियांना लंकेमध्ये पाठवतो. सर्वत्र आनंद. विभीषणाला राज्याभिषेक येतो. विभीषण नजराणे घेऊन रामाकडे येतो. रामाला आनंद होतो. सुग्रीवाने रामाचे आभार मानलेले आहेत. मग मारुतीला दक्षिणेकडे पाठवतो. राम सीतेला भेटतो. मारुतीचं रामाचं भाषण तिला कळवतो. जानकीचं भाषण मारुती
रामाला जानकीचं विचार सांगतोय. जानकीला आवडण्याविषयी राम विभीषणाला सांगतो. सीता येते, राम तिच्याबद्दल अभद्र बोलतो. सीता दिव्य त्या ठिकाणी करते. अग्निपरीक्षा करायला सांगितली आहे. ही अग्निपरीक्षा बरोबर जरी दिसत असली तरी त्याचा अर्थ वेगळा होता, कारण मूळ सीता ही अग्निनारायणाकडे होती. ही मायावी सीता होती. त्यामुळे तिला तिच्या मूळ स्थानी जाऊन मूळ सीतेला परत घ्यायचं होतं, म्हणून ते अग्निदिव्य सांगितलेलं होतं. सर्व देव रामाची स्तुती करतात, ब्रह्मदेवही स्तवन करतात. भक्ती, श्रद्धा, भाव यांनी परमात्म्याचं भजन होणं गरजेचं आहे. इंद्र रामाची स्तुती करतो. पार्वतीसह शंकर रामाला भेटतात. दशरथही अंतराळात दशरथाचीही भेट होती. रामाच्या आज्ञेने इंद्र मेलेल्या वानरांना जिवंत करतो. मंगल स्नान करून अयोध्येला जाण्याची विनंती विभीषण करतो, विभीषणाला करतो. रामाच्या आज्ञेने विभीषण रावणांचा सत्कार करतो. सर्वांचा निरोप घेऊन पुष्पक विमानात बसून सीतेसह राम अयोध्येला परत येतोय. राम अयोध्येला परत येणार हे वृत्त एकदम कळायला नको, म्हणून आधी मारुतीरायाला ही वृत्त कळायला सांगितलेलं आहे. मार्गातील इतर ठिकाणी सीता त्या ठिकाणी दाखवलेली आहे. भरद्वाजांचा आश्रम, राम भरताची आणि त्यांच्या आयांची चौकशी केली करतात. भरद्वाजांचं कुशल कळवतो आहे. भरद्वाजांनी रामाची स्तुती आणि सत्कार केलेला आहे. अशा प्रकाराने हे सगळं होऊन नंदीग्रामामध्ये राम भरत राहत होता. तिथे हे वृत्त कळालेलं आहे. उजेडायची वेळ झाली तरी राम अजूनही पाडव्याच्या दिवशी आलेले नाही आहेत. तेव्हा चिता रचून तो अग्निप्रवेश करणार. तोच मारुतीराया आला आणि त्यांना सगळ्यांना सांगितलंय राम येत आहेत, तू थांब म्हणून. मग वशिष्ठ आणि सगळीच लोक आया सगळ्या त्या सगळी मंडळी दिसू लागली. निरनिळ्या विमानातनं हे सगळेजण आलेले. राम राज्य स्वीकारतोय. त्याला मंगल स्नान घातलं गेलंय. सीतेला अलंकार दिले गेलेले आहेत. राम रथामध्ये आरूढ होतो. अयोध्येमध्ये त्याची मिरवणूक निघते. नगरप्रवेश होतो. मग राम कौशल्येला इतर मातांना वंदन करतो. रामाज्ञेने भरत सर्व मंदिरं आपल्या घरात राहायला जातात. भरत सिंधूचं जल आणतात आणि राज्याभिषेक सोहळ्याचा प्रारंभ होतो. पार्वतीसह शंकर रामस्तुती करतायत. इंद्रानी स्तुती केली आहे. सगळ्या देवदेवतांनी स्तुती केली आहे. अनेकांनी आहेर आणलेले आहेत आणि त्या ठिकाणी रामाचा आनंद झालेला आहे. रामराज्यात सर्व आबादानी होती. देणग्या दिल्या आहेत. मारुतीलाही वरदान दिलं. बरेच दिवस झाले आता कोणीच जाण्याचं नाव काढत नाही आहे. तेव्हा रामाने विचार केला आता काय करावं. म्हणाले ना जायचं जा तरी सांगायचं कसं. मग युक्ती योजली. एक समारंभ योजला आणि समारंभात सगळ्यांचं कौतुक करून प्रत्येकाला सत्काराच्या माध्यमातनं नारळ दिलेला आहे. नारळ दिल्यावरती सगळ्यांनी ओळखलं. मुकाट्याने दुसऱ्या दिवशी सगळेजण निघून गेले. तोपर्यंत मारुतीरायाला मात्र रामाने काहीच दिलं नाही. तेव्हा मारुतीला आता प्रश्न पडला आता काय करावं. म्हणाले याला कसा प्रश्न पडला रामाला, आता जात नाहीये. तोपर्यंत सीतामाईंना काय वाटलं, त्या नेहमीच असतं की पुरुषांना व्यवहार कमी असतो अशी स्त्री समाजाची धारणा असते. तर म्हणाले ते त्यांना द्यायला विसरलेत मारुतीला, मी देते म्हणून तिने आपला नवरत्नांचा हार दिला. तो घेतला. राम म्हणाले आता बघ काय होईल ते रत्नाच्या हाराचं तुझ्या. काही बोलले नाहीत, मनातच बोलले. दोघेही जण बरोबर बाहेर आले. तोपर्यंत मारुतीने तो हार घेतला, बाहेर गेला, दरबाराच्या झाडाखाली बसला आणि एक एक रत्न निरखून बघतोय, तोंडात घालतोय, फोडतोय आणि टाकून देतोय. हे झाल्याबरोबर त्या ठिकाणी वेगळाच त्याला अनुभव आला. आता सीतामाईंच्या मनामध्ये प्रश्न आला की मी एवढा हार आणलेला नवरत्नाचा हार प्रेमाने त्याला दिला आणि हा फोडून टाकतोय, हे काय हे भानगड. म्हणाले हे काही योग्य नाही करत आहे हा. आणि त्यातून माझ्या माहेरची आणलेली माळ
ती माझी माळ नाही, यांची नव्हती, माझ्या माहेरची होती. आणि अशी असलेली माळ नवरत्नाची मारुती तोडतोय. शेवटी वानर मेलं ते वानरच. रामाला राग आला. राम म्हणाला थांब तुला बघतो, मग ये. काय मारुतीराया चाललंय? काही नाही म्हणाला. बघतोय आईसाहेबांनी माळ दिली आहे, त्या माळेचं बघतोय. काय बघतोयस त्यात? राम आहे का बघतोय? राम आहे का बघतोय म्हणजे काय म्हणाले? तेव्हा लक्ष्मण चिडला. लक्ष्मण म्हणाला असं काय राम, माळेमध्ये राम असतो काय? म्हणाले मग कुठे असतो? हृदयात असतो म्हणाला. मग तुझ्या तरी हृदयात आहे का? आहे म्हणाले. त्या मधल्या काळामध्ये एक घटना घडली असते की राम म्हणतायत मारुतीला, तू आता इथे किती दिवस राहणार? तू सुग्रीवाकडनं आला, तुझ्यामुळे सगळं घडलं, तुझ्यामुळे सीतेचा शोध लागला, तू तिथनं तिला हे घेऊन जा. काय आता तू त्याच्या सुग्रीवाकडे जा म्हणाले. सुग्रीवाकडे जा म्हणाल्याबरोबर त्याला वाईट वाटतं. तो म्हणतो आता मी कसा जाऊ? तो असं सांगतो, देहदृष्ट्या तदसेवकाः. तेव्हा देहानी मी तुमचा सेवक आहे, तर स्वामी आणि सेवक अलग झालेले चालतात का? प्रभूंनी मान डोलवली, नाही, स्वामी सेवक बरोबरच पाहिजे. मारुतीराय म्हणाले बरं झालं, एक बाजू जिंकली. दुसऱ्या बाजूला विचारलं, देहदृष्ट्या तदसेवकाः जीवदृष्ट्या तदांशः ममैवांशो जीवलोके जीवभूतः सनातनः. जीवदृष्टीने मी तुमचाच अंश आहे ना, मग जीव आणि अंश वेगळा होऊ शकतो का? नाही म्हणाले. आता बरंच झालं म्हणाले. मग म्हणाले तुम्ही मला जा सांगता, सगळं खल्वदम ब्रह्म आहे ना, तुम्ही ब्रह्मात, मी ब्रह्म आहे, ते ब्रह्म आहे, हे ब्रह्म आहे, मग मी कुठे जाऊ सांगा? अशी जागा एकही दाखवा की जिथे राम नाहीये. मग मला कुठे घालवताय? माझा त्याग करू नका म्हणून त्यांनी त्याला विनंती केलेली आहे. ही विनंती केल्यानंतर मात्र त्यावेळेला लगेचच्या लगेच त्यांनी त्या ठिकाणी मारुतीला उचललेलं आहे, गाढ आलिंगन दिलेलं आहे. आपण बघितलंय काल कसं झालेलं आहे. सुदामाला दिलेलं आलिंगन आहे, लक्ष्मणाला दिलेलं आलिंगन आहे, आता हनुमानाला दिलेलं आलिंगन आहे. सुदामाला दिलंय, त्यावेळेला दिलेलं आहे. आणि त्यावेळेला म्हणाले आता मी तुझ्या हृदयात राहणार आहे. मारुती तो लक्ष्मण तोच प्रश्न करतो, हृदयात कधी राम असतो का? बघ म्हणाले करून. मग छाती विदारणाचा प्रसंग झाला आणि त्यावेळेला आतमध्ये राम सीतामाई त्याला दिसलेले आहे. असा हा रामाचा अधिकार, हनुमानाचा अधिकार त्यांना कळालेला आहे. अशा प्रकाराने हे सगळं स्वरूप त्यांना समजलं आणि मग त्यांनी सगळं विचार सांगितलेला आहे. अशा प्रकाराने राज्याभिषेकाचं होऊन सर्वजण जिथे तिथे गेले, मारुतीराया काही गेलेला नाही आहे. आणि मग शंकर पार्वती यांच्या संवादामध्ये हे सगळं स्वरूप समजलं. एक दिवस विश्वामित्र, असित, कण्व, दुर्वास, भृगु, अंगिरा, कश्यप, वामदेव हे सगळे सप्त ऋषी भेटायला आले. रामाने सर्व मुनींचं अर्घपाद्य पूजन केलं. सर्व मुनींनी रामाची स्तुती केली. रावण, कुंभकर्ण, इंद्रजित यांचा वध करून फार मोठं देवकार्य केलेलं आहे. आता सर्व साधू ऋषी मंडळी यांचे ध्यान अवस्थेत परब्रह्माशी तादाकार होतील अशी स्तुती केलेली आहे. राम प्रसन्न अंतःकरणाने सर्व मुनींना दक्षिणा देतात आणि मग त्यापूर्वीचा आम्हाला अभय दक्षिणा आपण द्यावी, ही लौकिक दक्षिणा आम्हाला नको. राम पुढे मुनींना म्हणाले, हे मुनिश्रेष्ठ, हा रावण, कुंभकर्ण, इंद्रजित यांचे जन्म कर्म आम्हाला सांगा. कर्मामध्ये अभिप्रेत वरप्राप्ती आहे. अगस्ती सांगू लागलेले. ब्रह्मदेवांचा पुत्र पुलस्त्य म्हणून होता. त्यांनी तृणबिंदूच्या आश्रमात तप केलं. हे वेद अध्ययनात रमलेला आहेत. एकदा गंधर्व कन्या वगैरे हसत खेळत आल्या होत्या, त्यामुळे पुलस्त्यांच्या तपस्येत विघ्न निर्माण झालं. यामे दृष्टीपथो गच्छते गर्भम धारयित्वा ता सर्वः शाप संविघ्नो न तम देशम प्रचक्रुमम. जी कोणी स्त्री माझ्या दृष्टीसमोरून जाईल तिला गर्भधारणा होईल.
हे ऐकून ती कन्या निघून गेली, परंतु तृणबिंदू राजाची ती कन्या होती हे त्यांना माहीत नव्हतं. ती निर्भय मनाने आश्रमात हिंडत असताना मुनींकडे पाहत होती, परंतु ती गर्भवती झाली. घाबरली, पित्याला सांगू लागली. राजाने ध्यान केलं व काय घडलं हे सगळं अंतर्मनाने जाणून घेतलं. मग पुलस्त्यांची भेट घेऊन सर्व वृत्तांत सांगितला. पुढे राजा पुलस्त्यांना आपली कन्या दिलेली आहे. त्या कन्येला कीर्तिमान असा पुत्र झाला. हाच पुत्र पौलस्य विश्रवा नावाने प्रसिद्ध पावला. त्याची भार्या भारद्वाजांची मुलगी होती, तिला वैश्रवण पुत्र झाला. त्याला आपल्याला धनाधिपती व्हावं असं वाटलं. वैष्णवांनी पुष्कळ तप केलं. ब्राह्मणांनी त्याला हवा तो वर दिला. ब्रह्मदेवानी त्याला हवा तो वर दिला. तेथून पुष्पक विमानही दिलं. तो पित्याकडे आला, तपश्चर्येचं फळ सांगितलं, परंतु ब्रह्मदेवानी जागा दिली नाही. तेव्हा मला जागा द्या. तेव्हा विश्रवानी सांगितलं, विश्वकर्म्यांनी लंका नावाची एक सुंदर नगरी केलेली आहे, ती निर्माण केली, मीच ती तुला देतो. त्याप्रमाणे त्यांनी दिली. दैत्य रसातलात असतात, परंतु ही नगरी समुद्रात असून सुरक्षित आहे. तेथे तू राहा. विश्रवा तेथे राहिला, त्या नगरीमध्ये राहिला. काही दिवसांनी पाताळात सुमाली नावाचा दैत्य पृथ्वीवर आला. त्यावेळेला कन्या बरोबर घेऊन आलेला आहे. त्यावेळेला विश्रवा म्हणजेच कुबेर हा विमानातून हिंडत होता आणि त्याला इतर बातमी सगळी समजली की आता त्याची पत्नी नाही आहे. म्हणून मग त्यांनी लगेचच तिला सांगितलं, तू पौलस्त्यांचा बरोबर विवाह कर आणि करायला प्राप्त कर. त्याप्रमाणे तुला कुबेरासारखे पुत्र प्राप्त होतील. ती कन्या कैकसी नावाची होती. ती विश्रवाच्या आश्रमात आली. मुनी ध्यानात होते. तेव्हा त्यांनी विचारलं, काय पाहिजे? माझ्यापासून तुमच्यापासून मला पुत्र हवे, परंतु तू अवेळी आली आहेस, इच्छाही करती आहेस, तेव्हा तुला 2 राक्षस पुत्र होतील. त्यानंतर परमभगवत भक्त एक पुत्र होईल, एक कन्या होईल. तो म्हणतो, रावण आणि कुंभकर्ण, बिभीषण, शूर्पणखा. रावण पराक्रमी होता, परंतु महाभयंकर होता, दुष्ट होता. कुंभकर्णात महाकाया रूप होतं. बिभीषण हा शांत स्वभावी, वेदाध्ययनशील होता, अति दारुण होता. ज्यावेळी नाशाची वेळ आली त्यावेळी रोग व्याधीचा जोर वाढतो, त्याप्रमाणे भयप्रद स्थितीत आहेत. रावण कुंभकर्णाचे सर्व कर्म चालले होते असे सांगून अगस्त्येने रामाची स्तुती केली. राम, तुझी विज्ञान दृष्टी आहे ती तशी कर. रामत्वाम सकलम अंतर्स्थितो हि जानसे विज्ञान दृक. ती कशी आहे तर सर्व जीवांच्या हृदयामध्ये जे जे काही चाललं असेल ते ते पूर्णपणे ओळखतोस. तुझा महिमा तो फार थोर आहे. तू असताना राक्षस कुळाचा कुळ विचारलंस त्याप्रमाणे सांगतो. हे तू जाणून अचिंत्य चिद्रूप आणि निर्विकार आहेस. विज्ञानाचा अर्थ काय आहे तर साक्षात्कार्यजन्य अनुभवजन्य ज्ञान ते विज्ञान हा अर्थ ही ते रामानी लावलेला आहे. अगस्त्यांनी पुढे राक्षस कुळाची माहिती कथा सांगितली. तिघांनी घोर तपस्या केली कशीही सांगितलं आणि ब्रह्मदेव प्रसन्न करून वर मागितला. कुंभकर्णांनी त्यावेळेला इंद्रपद मिळावं मला म्हणायचं तर तो त्यावेळेला निद्रापद मिळावं असं बोलून गेला. एक दिवस रावणाचे आजोबा कैकसीचे वडील येतात. कुबेराकडून लंका घेण्याचा उपदेश करतात. रावण कुबेराला लंकेतून घालवतो. राक्षसांचा लंकेत प्रवेश होतो. लंकेत अभिषेक रावणाला होतो. मयासुराची कन्या मंदोदरी ही रावणाची पत्नी झालेली आहे. वृत्तज्जाला विरोचनाची नाथ ही कुंभकर्णाची पत्नी होती. महोदर गंधर्वाची शैलूष ही कन्या सरमा नावाची होती. ती बिभीषणाची पत्नी होती. मंदोदरीचा पुत्र मेघनाथ जन्मताच मेघासारखी त्यांनी गर्जना केली म्हणून त्याचं नाव मेघनाथ असं म्हणून होतं. कुंभकर्णाने इंद्रपद मागितलं. निद्रापद त्याला प्राप्त झालं. त्याप्रमाणे तो गुफेमध्ये अनेक वेळा 6 महिने असायचा. रावणाने कुंभकर्णावर कुबेराची नगरी चाल करून कुबेराचं पुष्पक विमान घेतलं. इंद्राशी युद्ध करून मेघनाथाशी इंद्राला
बांधून आणलं म्हणून त्याला इंद्रजित म्हणू लागले. आता रावणादी दैत्याकडून अधर्म सुरू झाला. इंद्राला ब्रह्मदेवानी सोडवलं. शेवटी रावणाने कैलास बाहूंनी हलवला. नंदिकेश्वर रागवले. त्यांनी शाप दिला, तुझा मृत्यू वानरवीरांकडून होईल. तरी रावणाचं तिकडे लक्ष दिलेलं नाही. मग रावण सहस्रार्जुनाच्या नगरीत आला. रावणाला त्यांनी बांधून ठेवलं. पौलस्य म्हणजे आजोबांनी त्याची सुटका केली. त्यानंतर पूर्वीपेक्षा अधिक बळ वाढू लागलं. जीवनात एकदा यश आलं की अधर्मकृत्यही वाढण्याची शक्यता असते. तेव्हा जीवानी सावध राहावं, यशामध्ये हुरळून जाऊ नये, नाही तर तो क्षण तसाच पुढे ऱ्हासाला कारणीभूत होतो. वालीला मारण्यासाठी रावण गेला आणि वाली हा एवढा पराक्रमी आहे की बगलेमध्ये बांधून ठेवलं, गरगरा फिरून वाली नंतर सोडलेलं आहे. मग वालीशी मैत्री करून रावण राज्य करीत होता. अगस्त्येंनी रामाची विराट स्तुती केलेली आहे. अशा प्रकाराने एकेकाचं चरित्र सांगितलं. पुढे वाली आणि सुग्रीवांची जन्मकथा अगस्त्येंनी सांगितली. वाली आणि सुग्रीव म्हणतात, शौर्य आणि इंद्र वानर रूप घेऊन आले होते. ब्रह्मदेव ध्यानस्थ होते. नेत्रातून अश्रुधारा वाहत होत्या. ते उदक जमिनीवर पडलं. त्यातून एक कपी निर्माण झाला. ब्रह्मदेवांकडे बराच काळ राहिला होता. त्यानंतर वनात गेला, कंदमुळे खाल्ली. एक दिवस पाणी पिण्यास तो विहिरीवरती गेला. सुंदर विहीर त्याला दिसली. त्यात पाहिलं तर काहीही नव्हतं. प्रतिबिंब काय आहे हे त्याच्यामध्ये दिसलं. तो बुडी मारली. त्यात एक कपी स्त्री प्रगट झाली. ती स्त्री हिंडत होती. तिने इंद्राचं माध्यान्ह पूजन केलं. ती स्त्री पाहून आकर्षित झाला. तिला पाहून बाली म्हणालेला. त्या स्त्रीपासून सूर्यनारायण थांबले. तेव्हा त्यांचं महाबीज तिच्या मानेवर टाकलं. तो एक धिप्पाड वानर जन्माला आलं. तो सुग्रीव आणि मारुतीला सूर्याने त्याच्या मदतीला पाठवलं. सकाळी ही स्त्री पुन्हा ऋषद्राज झाला. तो या 2 मुलांना घेऊन ब्रह्मदेवांकडे गेला. त्यातील एक सुंदर किष्किंधा नगरी दिली. त्याच्यामध्ये राज्य केलं. अगस्त्येंनी रामकथाविषयी वालीला सुग्रीवाचं जीवनकथा सांगितल्या. एकूण ब्रह्मदेव पुत्र सनतकुमार एकांतात असताना रावणाने विचारलं, देव युद्धात जिंकतात, बलवत्तर ठरतात ते कसे? त्याचा आधार काय आहे? ब्राह्मण कोणाची आराधना करतात ते सांगा. या जगताचं नित्य पोषण करणारा, परंतु सर्वांचं कारण असून अकारण असणारा एक शक्ती, ती म्हणजे श्री नारायण आहे. सर्वांचा आधार तो आहे. पुढे त्या ठिकाणी कुकर्मी करणारे राक्षस असतात. त्यांच्या ठिकाणी राहतात. महाविष्णूंकडून वध झाला तर परमगती मिळते. युद्धात मृत्यू आला तर स्वर्गलोक प्राप्त होतो. तेव्हा रावणाने निश्चिंतपणे ओंकाराचं सत्यरूपाचं ध्यान केलं आणि तेव्हाच त्यांनी ठरवलं की मृत्यू मला आला तर केवळ मला प्रभूकडूनच यावा आणि त्यासाठी मी काय करावं. मग त्यांनी त्याला सांगितलं की मनुष्य कुळामध्ये सगळ्यात संवेदनशील विषय हा स्त्रीचा असतो. त्या काळात जर तू स्त्रीच्या वाटे गेलास तर तो तुला त्याचा वध करेल. आणि तेव्हापासून त्याची स्त्री त्यांनी त्या विचार केला. श्रीराम आणि सीता कोण आहेत रावणाला माहीत होतं. म्हणूनच हातातून पुष्पक विमान बसेपर्यंत हस्तस्पर्श आहे. पुढे एकदा सुद्धा सीतेला स्पर्श झालेला नाही. मनोमय भक्तिभाव स्मरण आहे. विरोधाने परमगती प्राप्त करून घ्यायचे हा निश्चित आहे. सर्व विकारातून श्रीहरीची प्राप्ती होऊ शकते, परंतु तेथपर्यंत पोचायचं सामर्थ्य सामान्य जीवाकडे नाही. अशा प्रकाराने त्यांनी या ठिकाणी या सगळ्यांचं सांगितलं. राम उत्तम प्रकारचं राज्य करत होते. रोज त्या ठिकाणी रात्री वेषांतर करून नगरीमध्ये फिरत असत. दूतही पाठवत असत. एका दूताकडे असं ऐकायला आलं की एक परीट आपल्या पत्नीशी भांडत होता. ती कुठे गेली होती, उशीर झाला होता. ती आल्यावरती त्यावेळेला तो म्हणालेला आहे की आता मी रामासारखं तुला घरात ठेवायला तयार नाही. रावणाकडे जी सीता राहिली तिला यांनी घरामध्ये घेतलं आणि तुला या ठिकाणी राहता आलं. मी काही राम नाही आहे म्हणाले, तुला इथे राहता येणार नाही, त्याग करेन. हे वृत्त रामदूतांकडून रामाला कळतं. राम लगेच त्या ठिकाणी विचार करतो आणि त्यावेळेला विचार करून त्यांनी त्या ठिकाणी पुढे
वनामध्ये सीतेला पाठवण्याचा निर्णय करतात. अशा प्रकाराने त्यांनी सीतेला वनामध्ये पाठवलं. त्यावेळेला तिला दिवस होते. याला अतिशय वाईट वाटतंय लक्ष्मणाला, परंतु रामाची आज्ञा म्हणून त्याला करावं लागतंय. त्याप्रमाणे तो सगळं करतो आणि तो त्या ठिकाणी जातोय आणि त्यांनी त्या ठिकाणी गेलाय आणि त्या ठिकाणी राहून त्यांनी त्याला तिथे वाल्मिकींच्या आश्रमात जवळच जाऊन त्याला सोडलेलं आहे आणि आता ती तिथे राहू लागलेली आहे. वैशिष्ट्य आहे, सीतेचा त्याग केलेला नाही, सीतेचं संरक्षण ठेवलेलं आहे. लोक काही म्हणतात रामाने अन्यायकारक केलेलं आहे, राम अन्याय करतायत, सीतेवर अन्याय केलेला आहे. मग सगळ्यात गमतीचा भाग असा की सीतेवर अन्याय केला सांगायला सीता म्हटलं तुमच्याकडे आली होती का, की माझ्यावर रामाने अन्याय केला सांगायला? का उगीच आपलं बोलत राहायचं? परित्यक्ता सीता, परित्यक्ता त्याग केला असता तर त्याने दिसलं असतं. त्यांनी व्यवस्था केलेली आहे तिची एक प्रकारची. दुसरा अर्थ एका रामायणामध्ये लावलेला आहे की राजवैभवामध्ये आपली मुलं जर वाढली तर त्यांना त्याचं स्वरूप कळणार नाही, राजाचं स्वरूप कळणार नाही, आणि म्हणून त्यांनी समाजाचं स्वरूप दिग्दर्शन व्हावं म्हणून तिला दिवस असतानाच लांब ठेवून त्यांच्यावर सीतामाईंनी राजसंस्कारापेक्षा समाज संस्काराचे विचार त्यांच्या मनामध्ये रुजवलेले आहेत. अशा प्रकाराने वाल्मिकींनी त्या आश्रमामध्ये ती लहानाची मुलं मोठी झाली. यथावकाश ती मोठे होताना रामचरित्र वाल्मिकी लिहित होते असा विषय वाल्मिकीमध्ये आलेला आहे. हिते जो आलेला विषय आहे तो त्या ठिकाणी रामानी राजसूय यज्ञ अश्वमेध यज्ञ करायचं ठरवलं आणि राजसूय अश्वमेध यज्ञ करायच्या वेळेला तिथे सीतेची सोन्याची प्रतिमा बसवून मूर्त बसवून त्यांनी सुरुवात केली. या दोन मुलांना रामायण माहिती होतं, ते घेऊन तो त्या ठिकाणी ती मुलं येऊन रामाच्या समोर रामाचं गीत सगळं गातायत. ती कोण मुलं आहेत? एक प्रकारची ओढ रामाला वाटली. दुसऱ्या दिवशी वाल्मिकी तिथे आले, सीतेसह आले, सगळा वृत्तांत सांगितला. ही तुझी मुलं तुझ्या ताब्यात घे म्हणून सांगितलेलं. त्याप्रमाणे हे सगळं झालं. सगळ्यांनीच त्यावेळेला विचार केलेला आहे आणि वैशिष्ट्यता एका गोष्टीची त्या ठिकाणी महत्त्वाची आहे की सगळ्यात शेवटी राम परत सांगतायत तिला की तू या ठिकाणी पुन्हा अग्निपरीक्षा कर. तेव्हा मात्र सीतामाईंनी पूर्ण नकार दिलेला. हा स्त्रीचा स्वाभिमान आहे. तेव्हा ती म्हणाली आता अग्निदिव्य पास झालं, म्हणाले आता मी काही करणार नाही आहे. मी मुलं तुमची लहानाची मोठी झालेली आहेत, तुमच्या स्वाधीन केलेली आहेत. ही मी माझ्या ज्या भूमातेच्या गर्भातनं मी आलेली आहे, मी तिकडे झाले असं म्हणून धरणी मातेला तिने प्रार्थना केलेली आहे. सिंहासनावरती बसून धरणी माता वर आलेली आहे आणि त्या क्षणाला संबंध चरित्रामध्ये एकाच ठिकाणी या प्रसंगात रामाची मान खाली आहे, रामाची मान ताठ नाही आहे. आणि हे जे घडलंय ते नैमिषारण्याच्या मध्ये घडलेलं आहे. तिथे ती भूमी आहे की जिथे सीतामाई गुप्त झालेल्या आहेत. तिथून वाल्मिकी आश्रम जवळ आहे. राजसूय रामानी यज्ञ केला तर जवळ आहे. लगेच अयोध्या नगरी आहे, ब्रह्मावर्त आहे. म्हणजे हा सगळा परिसर चित्रकूटाच्या सान्निध्यातला आहे हे आपल्या लक्षात येईल. आणि त्यावेळच्या परिस्थितीत अयोध्या, नैमिषारण्य ही सगळी कशी जवळजवळची क्षेत्र होती हे लक्षात येईल. आजही त्याची साक्ष आहे. अशा प्रकारे झालं. मग वाल्मिकी मुलांना ताब्यात देतात, सीतामाई निघून जातात. अशा प्रकारचं झालं. लगेच इकडे प्रत्येक भावंडाने एक एक नगरी त्यांना वाटून दिलेली आहेत. लवणासुराची भूमी ही लक्ष्मणाच्या वाट्याला आली. लवणासुराची भूमी असल्यामुळे त्या लवणासुराचा वध करायचा म्हणून अयोध्येमधनं शूरसेना त्या ठिकाणी गेलेली आहे.
आणि त्या ठिकाणी लवणासुराचा वध केला. ती लक्ष्मणाच्या वाट्याला आलेली भूमी होती. तिथे त्यांनी त्याला त्या ठिकाणी लवणासुरानं मारलं म्हणून ती भूमी आहे ती लवणयुक्त आहे. लवण म्हणजे खारट माती आहे तिथली. आणि तिथे सेना ती अयोध्येची येऊन राहिली. त्याच ठिकाणी या शूरसेनेपासून शूरसेना हा वंश सुरू झाला आणि त्याच वंशामध्ये द्वापार युगामध्ये वसुदेवाचा जन्म झालेला आहे. आणि ज्या ठिकाणी लवणासुराची भूमी ते मधुबन तीच मथुरा, आजच्या नगरीचं नाव मथुरा, हे सगळी स्थानं आजही त्या परिसरात आहेत. ध्रुवानी केलेली तपस्या तेही स्थळ तिथे ब्रह्मावर्ताच्या जवळ आहे. ध्रुव टीला म्हणून त्याला म्हणतात. हे सगळं दर्शनाचा विषय आहे. आस्था, प्रेम अंतरंगात असेल त्याप्रमाणे सगळ्याला सगळ्या गोष्टी जमतील होतील याचं दुःख करायचं नाही. पण हे आहे, ज्या स्थानात जाणार तिथली माहिती घेऊन आपण गेलं पाहिजे, तर आपल्याला त्याचा एक आनंद वेगळा मिळू शकतो असं मला वाटतं. याप्रमाणे त्या ठिकाणी झालं. मग सगळेच जणांना आनंद वाटला. त्याप्रमाणे रामानेही सगळ्यांनी निरोप दिला, आता आपलं काम झाले, आपण निघावं. त्यावेळेला अन्य एका ठिकाणी फक्त विशेष भाग दिसतो. कुशाला लवाला रामाने उपदेश केलेला आहे. तो उपदेश झाला आणि रामाने निर्णय केलेला होता, तो आपण ऐकू. सीतामाई आणि मुलं वनामध्ये वाल्मिकींच्या आश्रमात होती. अश्वमेघ यज्ञ रामाने आयोजित केला. लवकुश घेऊन यज्ञशाळेत आलेले आहेत. त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे, कुशाने ज्ञानशास्त्राचा प्रश्न विचारला, रामाने उत्तर दिलेलं आहे. कुशाने प्रश्न विचारला, या देहाला म्हणजे जीवाला संसाराचं दृढबंधन कशाने निर्माण होतं, तरी हा देही जीव या संसार बंधनातून कसा सुटतो. थोडक्यात बंधमोक्षाचं स्वरूप आणि संसारातून मुक्त होण्याचं साधन कुश विचारतोय. त्यावेळेला सांगितलं, हा आत्मा चैतन्य रूपी आहे, हा आत्मा अदेही आहे, हा देह या आत्म्याचं ग्रह आहे, या आत्मा हा घरात राहतो. बरं, हे घर म्हणजे घरात राहणारा मनुष्य नव्हे, भेद आहे. त्याप्रमाणे देह म्हणजे देही, जीव नव्हे. जीव घरात राहू लागला म्हणजे ज्याप्रमाणे घरवाला म्हणतो तसं घर माझं आहे म्हणतो. भाडेकरी म्हणत नाही का सध्या, घर हे माझंच आहे. घर हे कोणाचे घरे मुंग्या म्हणती घरे आमचे, घुशी म्हणती घरे आमचे, पाहुणा म्हणतो घरे आमचे, भाडेकरी म्हणते घरे आमचेच. तसं या ठिकाणी हे लक्षात येतं. म्हणाले तसा जीव हा देहात राहून तो म्हणतो मी देही आहे, देह माझा आहे. यामध्ये एक अत्यंत सूक्ष्म वृत्ती असते, तिचं नाव मंत्री म्हणजे अहंकार आहे. ही वृत्ती देह माझा म्हणून स्वतःचा चित्तावर देहाभिमान, आत्म्यावर चैतन्यावर अभिमान गाजवू लागतो. मग आत्मा विदेही असंगी निराभयने असूनही शरीर म्हणजे मी म्हणजे जीव म्हणजे शरीर म्हणजे याप्रमाणे अनन्य संदर्भ निर्माण होतो. त्यामुळे मी हा संकल्प विकल्प करू लागतो. पुत्र मित्र स्त्रिया गृह याचं चिंतन सुरू होतं. चिंतनाने सदैव शोक अवस्था प्राप्त होते. वाल्मिकी रामायणामध्ये त्या सांगितलंय, अहंकाराचे 3 देह निर्माण केले जातात, उत्तम मध्यम अधम. 3 देह म्हणजे जगताच्या स्थितीचं कारण आहे. मनुष्याचे संकल्प तत्वगुणी सत्व तमोगुणी असले तरी त्याच्या हातून जी कर्म होतात ती तमोगुणी कर्म करू लागतो, त्याला तामसदेही म्हणतात. तसेच मध्यम राजस देह म्हणजे उत्तम सत्वधर्म सत्वदेही असतात. सर्व अहंकार वृत्ती बदलतात. म्हणून किंबहुना काष्टी वन्नी देवी किरीटी तेवी प्रकृतीच्या पोटी गोप्यूजी असे, जैसा धरू धातुगत अपत्याचे मीश पाहतो, मग झाल्या आतू बाहेर व्यापिली. नवल अहंकाराची गोठी विशेषण लगे अज्ञानापोटी, सज्ञानाचे पोटी कंठी अहंकार हा. सत्वगुणी देहाला संकल्पाचा मोक्ष साम्राज्य दूर नसतं, ते सुखरूप होतो. राजस मनुष्य व्यवहारी राहतो, संसारात सुखपुत्र मित्र यांची क्रीडा करीत असतो. यात महत्त्वाचं चिदानंद रूपाच्या ठिकाणी अहंकार वृत्ती जेव्हा संकल्प विकल्प करीत राहते त्याच वेळेला चिंतन होतं.
त्यांची संज्ञा देहाला मिळते, त्याचा संकल्प सत्वर जतम रूपाने जेव्हा संकल्प अज्ञानवशात परमप्राप्ती करून देतो, यासाठी 3 संकल्परहित व्हावं. संकल्प विकल्प रहित होणं, मनाने जो 2 मनाने नियमन करायचं आहे, मनाचा मोठा गुणधर्म म्हणजे मनाने स्वीकार करायचा आहे. तिसरं सबाह्य अभ्यंतरी निर्विकल्प, हा संकल्परहित होणं. आत्मसुख प्राप्तीसाठी किती तप केलं तरी संकल्पाचा क्षय झाल्याशिवाय आत्मप्राप्ती होत नाही. यासाठी मनःशक्तीने धैर्याने मोठा प्रयत्न करावा, कारण संकल्परूप तंतूंनी मनुष्याच्या ठिकाणी सर्व भावविकार निर्माण होतात. त्या भावविकाराचं जाळं जे असतं ते सूक्ष्म असतं, तेव्हा ते दृढ होतं. त्यासाठी जीव ब्रह्मपदाला जाऊन पोचतो. त्याला नित्य सुख हवं असेल तर त्यांनी या गोष्टी करायला हरकत नाही. संकल्प विकल्प मन असतं. यासाठी जर काही असेल तर एक लक्षात घे म्हणाले, आत्मविद्या प्राप्त करून घ्यायची आहे आणि याप्रमाणे जीवनमुक्त होऊन आपण आत्मप्रकाशामध्ये तादात्म्य व्हायचं आणि त्या ठिकाणी मिळायचं, अशा प्रकारचा उपदेश केलेला आहे. आणि मग तिथून राम, लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न ह्यांनी शरयू नदीमध्ये प्रवेश केला आणि त्या क्षणाला ते अनंताकडे विलीन झाले. तत्पूर्वीची एक गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला दुर्वास ऋषी येतात, रामाला भेटायला येतात, तेव्हा रामाला भेटायला आले असताना लक्ष्मणाला सांगितलं आत कोणाला सोडू नको. तेव्हा दुर्वास ऋषींना आत सोडलं जात नाही, परंतु आतमध्ये एक ब्राह्मण आलेला असतो आणि तो सांगत असतो, रामा आता वेळ झालेली आहे, तेव्हा आपलं कार्य कसं आवरायचं आहे ते ठरवा. तुम्ही सगळं, माझ्यावरही सत्ता तुमचीच आहे. तो काळ रूपाने ब्राह्मण आलेला असतो. तर तुम्ही म्हणाल तसं स्वातंत्र्य आहे, फक्त वेळ आली आहे एवढंच मी तुम्हाला सांगतो. आणि तेवढ्यात येऊ नको आतमध्ये म्हणून सांगितलेलं असतं आणि त्याचा परिणाम असा होतो, दुर्वास ऋषी राघव लक्ष्मणाला अडवतात आणि लक्ष्मण नाही म्हणतो, तरीसुद्धा लक्ष्मणाला जाणं भाग पडतं. राम रागवतात आणि त्या क्षणाला आता निर्णय झाला म्हणाले आणि लगेच चौघांनी शरयू नदीत प्रवेश करून आपला देह अनंतामध्ये विलीन केला. अशा प्रकारचं हे सगळं स्वरूप अवतार समाप्ती झालेली आहे, अशा प्रकाराने हे सांगितलेलं आहे. आणि राम भक्तांनीही त्याच वेळेला जे जे कोणाला शक्य झालं त्या सगळ्यांनी शरयू नदीत प्रवेश केला. अशा प्रकारचं हे चरित्र, गोड चरित्र या ठिकाणी संपन्न होतं आहे. वैशिष्ट्यता एका गोष्टीची आहे, ती अशी आहे की ज्या वेळेला शरयू नदीमध्ये प्रवेश केला, भावार्थ रामायण लिहित असताना भाग जेव्हा वाल्मिकीच्या ह्यांच्या भावार्थ रामायणात आला, त्या क्षणाला एकनाथ महाराज त्याचप्रमाणे गोदावरी नदीवरती म्हणजेच गंगेमध्ये आपला देह त्यांनी जलरूप केलेला आहे. जलरूप म्हणजे जलसमाधी आहे असं नव्हे, लक्षात ठेवायचं आहे. काय आहे, पंचमहाभूतापासून देह निर्माण झाला, सगळ्यात शेवटी पाण्याशी संबंध आहे. म्हणून गर्भाशयातही पाण्याचं महत्त्व अधिक असतं. तेव्हा आपल्या सामान्य जीव ज्या वेळेला मरतो किंवा देहत्याग करतो, त्यावेळेला त्याची स्थिती अशी होते की तो त्याचा देह अनंताला विलीन करू शकत नाही. म्हणून राहिलेल्यांनी अंत्य इष्टी कर्म, इष्टकर्म असा अर्थ आहे खरा तो, अंत्येष्टी म्हणून नाही. अंत झाल्यानंतर जे इष्टकर्म करायचं आहे त्याला अंत्येष्टी कर्म असं म्हटलं जातं. तेव्हा इतरांनी त्यावेळेला तो पंचमहाभूतांकडे द्यायचा असतो. ते देऊन सुद्धा शिल्लक राहतं, काही जणांच्या बाबतीत असते किंवा रक्षा रूपाने राहतं. मग ह्याचं काय करायचं, म्हणून त्या सगळ्या उचलून आपण पाण्यामध्येच विसर्जन करतो. पाण्यातनंच निर्मिती, पाण्यातच विसर्जन. हे जे महात्म्य असतात ते आपल्या जिवंत असतानाच सर्व भाग हा पंचमहाभूतांना देतात आणि शेवटचा जो भाग राहतो जलमयतेचा तेवढाच शिल्लक राहतो, ते जलमय होतात.
जलसमाधी म्हणजे ते जळात त्यांनी आत्महत्या केली नव्हे, काही विद्वानांनी अर्थ लावलेत म्हणून मी त्याचा खुलासा करतोय. काय घडतं हे सांगतोय. क्रियायोगामध्ये केवळ एक असं आहे की जलाशी सुद्धा संबंध नाही, अंतराळाशी तात्काळ संबंध, देहच्या देह अदृश्य होण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी प्रगट होतं. आणि ते पाहण्याचं सामर्थ्य लहरी महाशयांना होतं, योगानंदांना होतं आणि त्याच्याच बरोबर पण योगानंदांचाही देह सुटलेला आहे. तुकाराम महाराजांना होतं. तुकाराम महाराज जे गुप्त झाले तसे गुप्त झालेले नाही आहेत, क्रियायोगाच्या माध्यमातून ते अनंताला विलीन झालेले आहेत. हा अर्थ तिथे आहे. हे समजून घ्यायचं आहे आपण सगळ्यांनी. जर कोणी बोललं तरी आपल्याला निश्चितपणे सांगता आलं पाहिजे, ही भूमिका त्या ठिकाणी आहे. अशा प्रकारचं हे रामायण रामनवमीच्या निमित्ताने आपण सर्वजण आलात, तो एक आनंद आहे. त्याच्यामुळे ही सेवा घडू शकली. प्रभूच्या चरणी ही सेवा सगळी 10:30 वाजता. श्रीराम जय राम सीता राम, करुणामय प्रभु सीता राम. श्यामल सुंदर रूप मनोहर, भक्त जनांचे तू आधार. श्रीराम जय राम सीता राम, करुणामय प्रभु सीता राम. जानकी वल्लभ रघुनंदन, दीन दयाळ कृपा सागर. श्रीराम जय राम सीता राम, करुणामय प्रभु सीता राम. पावन गंगा तुलसी वंदित, तुझ्या चरणी भाव अर्पित. श्रीराम जय राम सीता राम, करुणामय प्रभु सीता राम. रघुकुल तिलका धर्म संरक्षक,